नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा आपण जी बॅच लॉन्च केली होती गट ब क मुख्यसाठी एक रिव्हिजन बॅच, त्याला तुम्ही जो उदंड प्रतिसाद दिलाय त्याबद्दल सर्वांचे प्रथमतः आभार। पहा मी आता माझी जबाबदारी वाढलेली आहे, कारण मला आता तुम्हाला तेच मटेरियल द्यायला लागेल जे 29 जून आणि गट क च्या मुख्यसाठी अतिशय महत्त्वाचं असेल। मग आजच्या या लेक्चर मध्ये आपण फास्ट मध्ये काय करणार आहे, वनस्पती पोषण, वनस्पती रोग आणि त्याचे प्लांट हार्मोन्स या हा टॉपिक 3 चॅप्टर आज एकाच ठिकाणी एकाच वेळेत पाहणार आहोत। म्हणजे दुसरी गोष्ट काय, हे का पाहणार आहे याच्या मागे पण रिझन आहे की 2022 पासून जर पाहिलं तुम्ही तर 23-24 या 3 वर्षांमध्ये जवळपास प्रत्येक प्री आणि मुख्यला एक एक दोन दोन प्रश्न याच 3 टॉपिक वरती विचारलेले आहेत। मग आज आपण काय करणार आहे, फास्ट मध्ये पाहणार आहे। म्हणजे महत्त्वाची गोष्ट, अशी गोष्ट एक एक लेक्चर जसं फुल लेंथ बॅच मध्ये आपण घेतलंय तसं इथं घेणार नाहीत। म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या गावामध्ये एक राजा होता, त्याला 3 राण्या होत्या आणि मग त्यांचा 2 मुलं होते, असं नाही करता आपण काय करणार आहे, डायरेक्ट गावात काय घटना घडली ती सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत। तसं परीक्षेला कसा प्रश्न येईल आणि तो तुम्हाला कसा डील करायचा आहे हे या ठिकाणी आजच्या लेक्चर मध्ये पाहणार आहेत। हे सांगण्याचं कारण पण काय, तर तुम्हाला असं वाटेल की असंच शिकवलं जातं का, तर नाही, हे आपली फास्ट रिव्हिजन आहे। 29 जून तोंडावर आहे, गट क च्या मुख्यच्या मुलांनाही खूप कमी वेळ आहे, त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारे हे लेक्चर आपण करतोय। आणि हे एकच लेक्चर आजचं YouTube वरती फ्री मध्ये आहे, बाकीचे सगळे आपले वर्गीकरण किंवा इतर महत्त्वाचे स्पेशल व्हिडिओ लेक्चर मध्ये आपल्या फोल्डर मध्ये, ऍप मध्ये, बॅच मध्ये आहेत। तर चला आजच्या या टॉपिकला सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या की हे का शिकायचंय, कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्याला आयोगाच्या प्रश्नाशिवाय पुढे जायचं नाहीये। पहा हे काय 2012 किंवा 13 पासूनचे प्रश्न नाहीत, फक्त 2022, 23 आणि 24 चे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतोय। याचं विश्लेषण आपण लेक्चरच्या शेवटी घेऊ, म्हणजे तुम्हाला टॉपिक शिकल्यानंतर प्रश्नाला कसं डील करायचंय हे सुद्धा लक्षात येईल। मग पहा, वनस्पतींच्या पोषण घटकांबद्दल हा प्रश्न विचारलाय की कुठले घटक सूक्ष्म पोषक घटकांचा संच आहे किंवा नाही। त्यानंतर भातावरचा खैरा रोग कशाच्या कमतरतेमुळे होतो, इंटरव्हेनल क्लोरोसिस कशाच्या कमतरतेमुळे होतं, टिक्का डिसीज कशा संदर्भात आहे। त्यानंतर एका बाजूला वनस्पतीचे रोग, दुसऱ्या बाजूला कारक आहेत। त्यानंतर ॲग्विनाट्रिटिसी हे निमॅटोड कशा संदर्भात आहे, वनस्पतीचे रोग आणि त्याची रोगकारक, कोणते संप्रेरक हे वृद्धत्व निर्माण करणार आहे आणि कोणते संप्रेरक हे फळ पिकवणार आहे। म्हणजे तुमच्या लक्षात आलं का की एवढं महत्त्व जर आयोगाने वाढवलंय तर आपल्याला तो टॉपिक करायचा आहे। म्हणजे जर या गट ब क ला यातून प्रश्न आला तर 100% आजच्या लेक्चर ज्यांनी मन लावून केलंय त्यांचा 100% प्रश्न बरोबर येईल, कारण अवघड नावं पाठ ठेवण्याच्या ट्रिक्सही आपण या लेक्चर मध्ये पाहणार आहोत। मग चला तुमचा वेळ न घेता सुरुवात करूया। वनस्पती पोषण। आता वनस्पती पोषण म्हटलं की आपल्याला लगेच आठवतं की खूप सारे घटक येतं, खूप साऱ्या वेगवेगळी एलिमेंट किंवा आहेत आणि त्या सूक्ष्म पोषण द्रव्याला आपण डिवाइड कसं करणार। म्हणजे जर पाहायला गेलं तर प्रत्येक एकाचे खूप सारे उपयोग येतं आणि बऱ्याच ठिकाणी ते सारखेच वाटतात, म्हणून ते तुम्हाला जमत नाही। पण आपल्याला काय करायचंय, ऍटलिस्ट एखाद्या घटकासाठी एक तरी तुम्हाला लिंक करायचंय। म्हणजे कसं, जिब्बरलिन म्हटलं की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की पेशी डिवायडेशन होते, नायट्रोजन म्हटलं की पाना संदर्भात आहे, बोरॉन म्हटलं की फुला संदर्भात आहे, बीजांकुरण। म्हणजे असं एक एक गोष्ट डिवाइड करायची, तीच आपण या लेक्चर मध्ये आज पाहूया। आता सुरुवातीलाच सांगतो की वनस्पती पोषण याच्यामध्ये 20 घटक महत्त्वाचे येतं, 20 पोषणाचे घटक त्याला आवश्यक असतात। त्या 20 मध्ये डिवायडेशन कसं असतं, 9 हे जास्त प्रमाणात लागतात आणि 11 घटक हे कमी प्रमाणात लागतात। मग जास्त म्हणजे इंग्लिश मध्ये मॅक्रो एलिमेंट आणि कमी म्हटलं की मायक्रो एलिमेंट। मायक्रो म्हणजे कमी लागतात, मॅक्रो म्हणजे जास्त प्रमाणात लागतात, एवढं लक्षात आलंय। आता त्यानंतर मग जे जास्त लागतात ते कुठले येतं, एक असतात मुख्य 3 घटक, मुख्य 3 घटक CHO, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, हे 3 प्रामुख्याने मेन घटक असतात। दुसरे असतात प्राथमिक घटक, ते कोणते येतं, NPK, हे आपल्याला माहिती आहे, म्हणजे खता संदर्भात सुद्धा असतात। त्यानंतर
तिसरं आहे कॅल्शियम, सल्फर, मॅग्नेशियम, हे आहेत दुय्यम घटक. बरोबर आहे. मुख्य, प्राथमिक, दुय्यम. असाही प्रश्न येईल की मुख्य कुठले, प्राथमिक कुठले, दुय्यम कुठले, किंवा मॅक्रो एलिमेंट कुठले, मायक्रो एलिमेंट कुठले. मग आता तुम्हाला मायक्रो पार्ट करायचे आहेत का? अजिबात नाही. पार्ट कुठले करायचे फक्त मॅक्रो. शिल्लक राहणारे कुठले राहतील? मायक्रो. गरजच नाही, कारण हे पार्ट पण होतात. सीएचओ पार्ट होतं, एनपीके पार्ट होतं खताच्यावरची, आणि याला पार्ट करायला कसं मग, अशी शब्द लक्षात ठेवा तुम्ही, कसं मग. आता दुसरी गोष्ट, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे तरी माहिती येतं. नायट्रोजनला नत्र म्हणतात, हे सुद्धा काही जणांना माहित नसतं. तिथे नत्र जर शब्द आला तर तुम्हाला असं वाटतं की हे तर मी वाचलेलं नाहीये, म्हणून तसं लक्षात ठेवायचंय. फॉस्फरस, पी. के म्हणजे पोटॅशियम. पोटॅशियमला पालाश म्हणतात. काय म्हणतात? पालाश. हे लक्षात असलं पाहिजे, नाही तर तुम्ही म्हणताल की आम्ही पोटॅशियम शिकलो, पालाश काय आम्हाला माहित नाही. किंवा कॅल्शियम, सल्फर, मॅग्नेशियम. सल्फर म्हणजेच गंधक, हे सुद्धा लक्षात असलं पाहिजे. बरोबर. आता लक्षात आलं तुमच्या मुख्य 3 घटक, प्राथमिक 3 आणि दुय्यम 3. हेच आपण तक्त्याच्या स्वरूपात जर पाहायला गेलं तर पहा, सीएचओ, एनपीके आणि कॅल्शियम, सल्फर, मॅग्नेशियम हे 9 जास्त प्रमाणात वनस्पतीला आवश्यक असणारी घटक आहेत. मग आता प्रत्येक एका घटकाचं जर काय पोषण द्रव्य लागतं, काय होतं त्याने, हे जर पाहायला गेलं तर एकच लेक्चर आपलं पूर्ण याच्यामध्ये जाईल. म्हणून आता मी तुम्हाला युनिक पॉइंट सांगतो, तेवढे तरी तुम्ही ऍटलीस्ट परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे लक्षात ठेवायचे. पहा, कार्बन जर म्हटलं तर वनस्पतीची रचना, स्केलेटन ऑफ बॉडी कशी असावी हे ठरवण्याचं काम कार्बन करतं, एवढंच लक्षात ठेवा. त्यानंतर ऑक्सिजन जर म्हटलं तर ऊर्जा निर्मितीसाठी एटीपी वगैरे तयार करण्यामध्ये ऑक्सिजन महत्वाची भूमिका निभावतं. आणि हायड्रोजन जर म्हटलं तर कठोरपणा असेल, टरगरपणा असेल वनस्पतीला, ते देण्याचं काम कोणामुळे होतं? हायड्रोजनमुळे होतं. आणि ह्या तिन्हीचं जर एकत्रित महत्व विचारलं गेलं तर सीएचओ काय करतं? सीएचओ प्रकाशाच्या उष्णतेच्या मदतीने काय करतं? पिष्टमय पदार्थ आणि शर्करा वनस्पतीमध्ये तयार करण्यासाठी महत्वाचा घटक काय येतं? सीएचओ. हे तीनही घटक आता तुम्हाला पण माहिती आहे, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन वनस्पतीच्या ग्रोथ मध्ये उपयोग कुठं करणारे? प्रकाश संश्लेषणामध्ये अन्न तयार करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्येच उपयोग करणारे, हे बेसिक आहे. त्यानंतर आहे एनपीके. एनपीके नत्र म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस पूरक आणि पालाश म्हणजे पोटॅशियम. मग आता नत्र जर पाहायला गेलं तर नायट्रोजनचा उपयोग कुठं होतो असं जर तुमच्या लक्षात आणायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, नायट्रोजन काय करतं? पानामध्ये क्लोरोफिल तयार करण्याचं काम करतं. म्हणजे पानाला जो गडद हिरवा रंग येतो, पानाला जो गडद हिरवा रंग येतो तो नत्र किंवा नायट्रोजनमुळे येतो, असं लक्षात ठेवू शकता. त्यानंतर दुसरी गोष्ट, स्फुरद म्हणजे फॉस्फरस. पी काय करतं? पेशी विभाजन करतं. काय करतं? पेशी विभाजन करतं आणि जैव रासायनिक प्रक्रियेतील त्याला उत्प्रेरक किंवा कॅटलिस्ट म्हणून ओळखलं जातं, हे स्फुरदच्या बाबतीत. त्यानंतर नवीन ऊती निर्माण करतं, म्हणजे टिश्यू निर्माण करण्याचं काम सुद्धा स्फुरदद्वारे केलं जातं. तिसरं काय आहे? पोटॅशियम. पोटॅशियम काय करतं? पेशीच्या निर्मितीत महत्वाची काम करतं, पेशी कार्यामध्ये. त्यानंतर त्याचा सगळ्यात महत्वाचा काय रोल आहे तर ते रोग प्रतिकारक आहे. म्हणजे वनस्पतीला बाहेरच्या होणाऱ्या रोगांपासून संरक्षण देण्याचं काम कोण करतं? पोटॅशियम करतं. मग हा एक वेगळा पॉइंट लक्षात ठेवायला तुम्हाला लक्षात येईल. त्यानंतर सल्फर, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम याच्यामध्ये सल्फर जर पाहिलं तर प्रकाश संश्लेषण, प्रथिन निर्मिती असे ओव्हरऑल नॉर्मल गोष्टी येतं. मात्र कॅल्शियमचं जर पाहायला गेले तुम्ही तर कॅल्शियम काय करतं? वनस्पती पेशी भित्तिका ज्या आहेत त्याच्यामध्ये कठोरपणा आणण्याचं काम करतं, त्याला संरक्षण देण्याचं काम करतं. मग तुम्हाला असं म्हणता येईल का की जे फळांमध्ये टणकपणा असतो टरफल्यांमध्ये, तो असण्यामध्ये कॅल्शियमचा एक महत्वाचा रोल आहे. आणि तसं पण कॅल्शियम आपल्याला मानवी पोषणामध्ये सुद्धा हाडांना मजबूती देण्याचं काम करतं. मॅग्नेशियम, मॅग्नेशियम म्हटलं तर तुम्हाला लगेच आठवलं पाहिजे हे क्लोरोफिलचा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. म्हणजे याच्यामध्ये जवळपास क्लोरोफिल मधील 15 ते 20% हे मॅग्नेशियम असतं. म्हणून हरितद्रव्यातील इम्पॉर्टंट घटक, महत्वाचा घटक म्हणून काय असा जरी प्रश्न विचारला तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की मॅग्नेशियम आहे. मग आता याच्या संदर्भात ऍटलीस्ट एवढ्या एक एक दोन गोष्टी तरी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत, तरच आपल्याला हे फास्ट मध्ये घेता येईल. त्यानंतर पहा, हे जे घटक दिलेले आहेत दुसरे की 3 घटक येतं.
म्हणजे 3 झाले आपले आता. हे झाले मुख्य, हे झाले प्राथमिक, हे झाले दुय्यम. आता आपण काय पाहणार आहे, मायक्रो एलिमेंट म्हणजे खूप सारे कमी प्रमाणात लागणारे घटक येतं ते झाले मायक्रो. मग हे लक्षात ठेवायचे का? नाही. सुरुवातीचे लक्षात राहिले CHO, NPK आणि कॅल्शियम, सल्फर, मॅग्नेशियम. तर मग हे बाकीचे उर्वरित आहेत असं लक्षात येईल. याच्यात सुद्धा मग आता ह्या प्रत्येकाबद्दल एक एक गोष्ट तुम्हाला म्हणजे प्रत्येकाचे काय असतं की वनस्पती पोषणामध्ये या घटकामुळे एवढं एवढं हे मिळतं वनस्पतीला, आणि ते जर नाही मिळालं तर हा रोग होतो, हा रोग होतो, हा रोग होतो. अशा फॉर्मॅटमध्ये आपण हे आपली जी फुल लेंथ बॅच आहे, खूप जणांनी फुल लेंथ बॅच बद्दल पण विचारलं. आपली लवकरच 1 तारखेच्या आसपास फुल लेंथ बॅच लॉन्च होत आहे, ज्याच्यामध्ये आपण सगळेच्या सगळे टॉपिक इतके डिटेल पाहणार आहेत. मग त्याच्यामध्ये आपण जर कधी सोडियम पकडलं तर सोडियममुळे काय काय मिळतं आणि ते नाही मिळालं तर कुठले कुठले रोग होतात वनस्पतीला, हे डिटेल पाहतो, तिथं ते क्लिअर होतं. पण आज आपल्याला ऍटलिस्ट परीक्षेच्या दृष्टीने जर पाहायचं तर लक्षात ठेवायचंय काय की लोह हे हरितद्रव्य किंवा क्लोरोफिलच्या निर्मितीमध्ये काय करतं, महत्वाची भूमिका निभावतं. मग तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय की लोहालाच आयर्न म्हणतात. परत पहा, आयर्न, आय तेच लोह तेच Fe. कारण बेसिक जर क्लिअर नसेल तर तुम्हाला तिथं येणारा प्रश्न सुद्धा चुकू शकतो. मग तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय आता की लोह हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की हरितद्रव्य किंवा क्लोरोफिलच्या निर्मितीत त्याचा निर्मिती करतं, आणि जास्त काय करतं, ह्या लोहाला ते हरितद्रव्य निर्माण करण्यासाठी महत्वाची मदत करतं. कोण? जास्त करतं. कशाला करतं? लोहाला मदत करतं. त्यानंतर दुसरी गोष्ट की यालाच कॅटलिस्ट म्हणतात, म्हणजे उत्प्रेरक सुद्धा म्हणून याला म्हटलं जातं. बोरॉनच्या बाबतीत जर तुम्ही पाहायला गेले तर बोरॉनची एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की बोरॉन म्हटलं तर त्याची फवारणी, आता पहा गावाकडे खूप साऱ्या वेळेस ज्यावेळेस म्हणजे फळ येण्याचा टाइम असतो, डाळिंब असेल किंवा संत्रा असेल, त्यावेळेस बोरॉनची फवारणी करा असं म्हटलं जातं. म्हणजे फळधारणा किंवा पोलन ग्रेन, फुलं, त्या संदर्भात बोरॉन मदत करतं. म्हणजे त्याच्या वाढ आणि विकासात टोटल लागणारी सगळी 11च्या 11 काय करतात, वाढ आणि विकास ह्याच दोन गोष्टीसाठी वनस्पतीमध्ये काम करत असतात. मग त्यानंतर बोरॉनचं काय सांगितलं तुम्हाला, पोलन ग्रेन किंवा याच्या संदर्भात लक्षात ठेवा. झिंक काय करतं, झेडियन जास्त लोहाला मदत करतंय. मग आता इथं 1-2 लक्षात ठेवायचंय तुम्हाला, याच्यावरती प्रश्न येतो की झिंकच्या अभावाने होणारे रोग, झिंकच्या अभावाने होणारे रोग. तर झिंकच्या अभावाने 2 रोग होतात, म्हणजे भरपूर होतात पण 2 महत्वाचे येतं. त्यातला एक प्रत्येक परीक्षेला विचारलेला गेलेला आहे की तांदळावरचा खैरा रोग. तांदळावरचा म्हणजे खैरा जो आजार आहे राईसचा, तो कशामुळे होतो, तर झिंकच्या अभावाने होतो. आणि दुसरा आहे मकावरती जी पांढरी कळी, हा सुद्धा झिंकच्या अभावाने होणारा रोग आहे, हे लक्षात ठेवा. मग बाकी तुम्हाला सगळ्याच गोष्टींबद्दल जर सांगायला गेलं तर एक अजून महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की प्रकाश संश्लेषण, VIMP पॉइंट आहे पहा. प्रकाश संश्लेषणात पोटॅशियमची जागा, के ची जागा सोडियम घेतं. प्रकाश संश्लेषणात पोटॅशियमची जागा कोण घेतं असं जर विचारलं तर पोटॅशियमची जागा सोडियम घेतं. तुम्ही कणा शब्द लक्षात ठेवू शकता, याला कणा, के आणि Na. पोटॅशियमची जागा सोडियम घेतं आणि मॉलिब्डेनमची जागा व्हॅनाडियम घेतं. मॉलिब्डेनमची जागा व्हॅनाडियम घेतं. हे 2 पॉइंट लक्षात ठेवा. प्रकाश संश्लेषणामध्ये पोटॅशियमची जागा सोडियम घेतं, मॉलिब्डेनमची जागा व्हॅनाडियम घेतं. मग ऍटलिस्ट तुम्हाला एवढं माहिती असलं पाहिजे. मग आता आपल्याला वनस्पती पोषणासंदर्भात 9 आणि 11 घटक झालेले आहेत. दुसरा काय टॉपिक आहे आपला, प्लांट हार्मोन. याच्यावरती हमखास प्रश्न विचारला जातोय, गेल्या राज्यसेवा असेल किंवा याच्यात मी तुम्हाला एकच चॅप्टर म्हणजे एकच तक्ता आणलाय, त्याच्यातून तुमचं संपूर्णतः क्लिअर होईल की कशा प्रकारे तुम्हाला हे करायचंय. आणि ह्या सगळ्या PDF किंवा याच्या ज्या हे चार्ट, इमेजेस, हे सगळं मी आपल्या सायन्स बाय प्रमोद सर या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देईल. तुम्ही ते तिथून पाहू शकता, त्याच्यावरून तुम्हाला आयडिया येईल. पहा, आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करा
आपल्याला आपल्या फॅमिली खूप मोठी करायची आहे. फक्त महत्वाची गोष्ट काय आहे की कंटेंट देणार आहे मी त्याच्यावरती, कुठलंही दुसरी काही दुसरे लेक्चर किंवा आपण काही व्लॉगर वगैरे नाहीये. आपण फक्त लेक्चर आणि कंटेंट देतोय. त्यामुळे सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा लिंक शेअर करा. आणि ह्या सगळ्या पीडीएफ किंवा महत्वाच्या क्वेश्चन साठी आपल्या सायन्स बाय प्रमोद सर डिस्क्रिप्शन मध्ये आपली लिंक आहे, त्याला जॉईन करा. पहा, हे सगळ्यात महत्वाची ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की कुठलाही पेपर उचलला तर जिबरलिन, ऑक्झिन, सायटोकायनिन, इथिलीन आणि ऍब्सिसिक ऍसिड असे पर्याय तुम्हाला खूप साऱ्या प्रश्नामध्ये दिसून येतात. आणि हेच येतं ग्रोथ हार्मोन. आणि याच्या संदर्भातच एक प्रश्न विचारला जातो. आता हे तुम्ही व्यवस्थित करा. जिबरलिन जर सांगितलं तर परत सांगतो, जिबरलिनचं एक पेज, त्याच्यामुळे काय काय होतं काय काय नाही हे सगळं महत्वाचं तुम्हाला फुल लेंथ मध्ये होईल. पण इथं काय लक्षात ठेवायचंय, 29 जूनला जर प्रश्न आला तर एवढाच विचारणार येतं, जर्मिनेशन म्हणजे काय. पहा, बीजांकुरणाच्या पद्धतीमध्ये जिबरलिन महत्वाची भूमिका करते. मग इथं दुसरे कोणी सगळ्यांना फुल्या येतं म्हणजे हे कोणीच नाहीये. मग हा झाला युनिक पॉइंट जिबरलिनचा. जिबरलिनचा हा झाला युनिक पॉइंट की जिबरलिन हे काय करतं, बीजांकुरणामध्ये महत्वाची भूमिका असती. त्यानंतर मग ते ग्रोथ ऑफ मॅच्युरिटी, फ्लॉवरिंग म्हणजे फुलामध्ये, फळ म्हणजे फ्रूट डेव्हलपमेंट, फळ धारणेमध्ये, किंवा ऍब्सिसिक ऍसिड गळून जाणे म्हणजे पानं वगैरे गळून जाणे, याच्यामध्ये त्याचा उपयोग आहे का तर नाही. सीड डॉर्मन्सी नाही, म्हणजे बीजामध्ये सुद्धा नाही. मग याचा उपयोग कुठपर्यंत आहे ते लक्षात घ्यायचंय. ऑक्झिन काय करतं, ऑक्झिन मध्ये जर्मिनेशन आहे का नाही, ऍब्सिशन नाही, सीड नाही. मग हे तुम्हाला काय करते, नोट्स व्यवस्थित लक्षात ठेवायच्यात की सायटोकायनिन म्हटलं की एकच गोष्ट लक्षात ठेवायची, पेशीचं विभाजन. सायटोकायनिन काय करतं, पेशीचं विभाजन करतं, एवढीच एक गोष्ट लक्षात ठेवायची, बाकी तर आहेतच पॉइंट. इथिलीन म्हटलं तर पहा, ऍब्सेशन आणि ऍब्सिसिक ऍसिड ते सुद्धा तेच करतंय, हा एक युनिक पॉइंट आहे. त्यानंतर ऍब्सिसिक ऍसिड सीड डॉर्मन्सी एकच करतंय, म्हणून हा सुद्धा एक युनिक पॉइंट झालाय. हा तक्ता तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या. मला सांगायचं काय आहे याच्यात की एकासाठी तुम्हाला जिबरलिन साठी जो युनिक पॉइंट मिळतोय किंवा जे 1 2 3 4 पॉइंट साठी काम करतंय ना, तेवढं लिहून घ्यायचंय, लगेच तुमच्या लक्षात येईल. ऑक्झिन काय करतंय, ग्रोथ ऑफ मॅच्युरिटी, फुलामध्ये फळामध्ये काम करते. मग ऑक्झिनचं काम इकडे जर्मिनेशन पण नाही, वृद्धत्व म्हणजे आपण म्हणतो ना की एखाद्या झाडाचं वय झालं, आता त्याचे पानं वगैरे गळून गेले, त्याच्यामध्ये पण काहीच नाही, सहनशक्ती वगैरे काहीच नाही. इथिलीन मध्ये तुम्हाला माहिती आहे फळ पिकवणे, ऍब्सिशन वगैरे त्याच्यामध्ये उपयोग होतो, फ्रूट डेव्हलपमेंट. आणि ऍब्सिसिक ऍसिड याचं सुद्धा ऍब्सिशन म्हणजे याच्यामध्ये पहा, ह्या कॉलम मध्ये जर पाहिलं तर हे दोन घटक महत्वाचे येतं, इथिलीन आणि ऍब्सिसिक ऍसिड. आणि हे का सांगतोय, हे का सांगतोय हा प्रश्न पाहून घ्या. इथिलीन आणि ऍब्सिसिक ऍसिड हे दोन्ही घटक येतं. पहा, खालीलपैकी कोणते संप्रेरक वनस्पतीमध्ये वृद्धत्व निर्माण करते, रिस्पॉन्सिबल फॉर सेन्सेशन. मग याच्यामध्ये ऍब्सिसिक ऍसिड पण आहे आणि इथिलीन पण आहे, आणि हे दोन्ही घटक असल्यामुळे काय झाला, हा प्रश्न बाद झालाय. हा प्रश्न बाद झालाय. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का की तो चॅप्टर, तो जो चार्ट आहे तो किती इंपॉर्टंट आहे. खालीलपैकी कोणते संप्रेरक वृद्धत्व निर्माण करते, तर इथिलीन पण आहे, ऍब्सिसिक ऍसिड पण आहे, म्हणून हा प्रश्न बाद झालाय. पहा, इथिलीन आणि ऍब्सिसिक दोन्हीलाही ते एकच पाहिजे होतं, म्हणून तो प्रश्न बाद झालाय. किंवा दुसरा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणते फळ पिकवणारे संप्रेरक आहे, ऑक्झिन, जिबरलिन, इथिलीन, सायटोकायनिन. हा सुद्धा इथिलीनचा प्रश्न इथून सुटतो, म्हणून तुम्हाला हा जो आहे खूप जास्त महत्वाचा दिलेला आहे. मग तुम्हाला लक्षात ठेवायचंय की हा चार्ट जो आहे तो पाठच करून घ्यायचा आहे. चला मग आता पुढचं चॅप्टर आपण पाहणार यातलं प्लांट डिसीज, जे की खूप VVIMP आहे, ज्याच्यामध्ये 100% तुमचं काय होतं, कन्फ्युजन होतं. आणि कन्फ्युजन होण्याचं कारण पण काय आहे, तर अभिक्रिया जसं हे राहतं रोगकारक आहेत त्यांचे नाव अवघड येतं, म्हणून तुमचं ते कन्फ्युजन होतं. आता याच्यामध्ये आपण काय करणार आहे, काहीतरी कीवर्ड बनवणार आहे, जो आठवेल तो, तुम्हाला जो आठवेल तो. आणि जर तुम्हाला ट्रिक्स हे आवडत नसतील तर तुमच्या मनाने काही करा, फक्त ते जसंच्या तसं लक्षात राहिलं पाहिजे. आता हे सगळं इंग्लिश का दिलंय, कारण हे नाव इंग्लिशच येतात. हे जे येतं ना
हे सगळे इंग्लिश नाव येतात. फंगस, फायलम, डेब्रॅनम, कलेक्टर. म्हणजे याचं मराठीत करून सुद्धा कसं येतं, कलेक्ट्रायटम, फॅलॅक्टम असं मराठीत येतं. त्यामुळे तुम्हाला इथं पर्याय नाही. म्हणून सायन्स शिकताना आणि मला पण शिकवताना दोन्ही वर्ड यूज करावे लागतात, मराठी प्लस इंग्लिश, कारण पर्याय नाही. पहा आता तर खूप साऱ्या प्रश्नांमध्ये तसं आयोग करतोच आहे. तपांबरला टोपोलॉजी किंवा असे डायरेक्टली इंग्लिश नावच मराठीमध्ये लिहून देतं, म्हणून आपल्याला तसं पाहायचंय. आणि ते काय करतंय, ते स्वतः ट्रान्सलेट करताना किंवा मराठीत लिहिताना दरवेळेस वेगळा उच्चार आणि वेगळं करतंय. त्यामुळे तुम्ही इंग्लिशच पाहिलेलं बेटर राहील. तरी आपण पाहू. आता माझं काय आहे की हे चॅप्टर शिकवताना एकच टार्गेट आहे, वनस्पती, कोणता रोग कोणत्या वनस्पतीला होतोय आणि त्याचा कारक कोणता, हा फॉर्मॅट तुमचा पाठ राहिला पाहिजे. सगळ्यात पहिलं पहा, व्हायरल डिसीज म्हणजे विषाणूजन्य आजार समजा असं लक्षात ठेवा. तर मोझॅक डिसीज ऑफ टोबॅको. मोझॅक डिसीज कशाला होतो, तंबाखूला. मोझॅक डिसीज कशाला, तंबाखूला होतो. आणि कुठला आहे त्याचा कारक, टोबॅको मोझॅक व्हायरस. आणि लीव्स गेट श्रिंक अँड क्लोरोफिल ऑफ लीव्स डिस्ट्रॉइड. म्हणजे काय, पानं असे श्रिंक होतात, म्हणजे असे आकसली जातात. का, तर क्लोरोफिल डिस्ट्रॉय करतंय. ते क्लोरोफिलच मेन पानामध्ये काम करतं. आणि तेच जर डिस्ट्रॉइड म्हणजे संपतंय, तर पानं काय होणार, श्रिंक होणार, म्हणजे आकुंचन पावणार. त्यानंतर बंची टॉप ऑफ बनाना. बंची टॉप कशाचा आजार आहे, बनानाचा. हे तुम्हाला इथं माहिती. आता खालचं काही गरज नाहीये की काय होतं ऍक्च्युअली, याच्यावरती काही इतक्या आतमध्ये जाणार नाहीत. फक्त प्लांट बिकम्स डॉर्फ, लिव्स अॅक्युमुलेटेड लाईट रोज. म्हणजे प्लांट काय होतं, डॉर्फ म्हणजे उंची त्याची खुंटते, वाढ होत नाही. एवढं लक्षात ठेवा. आता मी जेवढं आज सांगतोय एवढंच करा, कारण वेळ नाहीये. 29 ला एक्झाम आहे. आणि आता पुढच्या गट मुख्यसाठी सुद्धा एकदम दुसरं करण्यापेक्षा हे जर तुम्ही एवढंच केलं तर ते लक्षात राहील आणि याच्यातून प्रश्न सुटेल. व्हायरल डिसीज, मोझॅक डिसीज ऑफ टोबॅको, बंची टॉप ऑफ बनाना. दुसरं काय, फंगल डिसीज, बुरशीजन्य आजारात पहा, रस्ट ऑफ व्हीट म्हणजे गव्हाचा जो तांबेरा आहे, तर तांबेरा, गव्हाचा तांबेरा, याचा कारक कोणता आहे, फंजीपुसिनिया किंवा दुसरं नाव आहे पॉक्सिनिया ग्रामिनी ट्रिटिसी. हे कसं लक्षात ठेवायचं, मी तुम्हाला सांगतो. गव्हामध्ये आपण काय करतो, पावडर टाकून गहू ठेवतो असं समजू, आणि घेताना ते पुसून घेतले जातात. गहू कसे पुसून घेतले जातात, म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, गव्हाचा तांबेरा पुसिनिया, पुसून किंवा पुसिनिया ग्रामिनी ट्रिटिसी. आता त्यांनी दोन वेळेस, एकदा पॉक्सिनिया दिलंय आयोगानेच, एकदा पुसिनिया दिलंय, किंवा प्रत्येक वेळेस लिहिताना मराठी ते वेगळं देतं. त्यामुळे तुम्ही इंग्लिश शब्द, म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला जसा उच्चार करायचा आहे तसं लक्षात ठेवा. मी तर असं सांगेल, तुमच्या डायरेक्ट लक्षात राहिलं, आयक्यू चांगला असेल, वेल अँड गुड. नसेल तर ही ट्रिक्स अशी काहीतरी स्वतःची बनवा. माझी चांगली वाटू नाही वाटू, किंवा तुम्हाला मार्क येणं महत्वाचं आहे. गहू कसे घेतात, पुसून, पुसिनिया. डन झालं. डॅम्पिंग ऑफ सीडलिंग, फॅलॅक्टम डेब्रेनियम. डॅम शुअर होतो मी की मला डबरं नाही राहायचं, मला माझी बॉडी फिट बनवायची आहे, असं काहीतरी करा. डॅम्पिंग ऑफ सीडलिंग, फंगस, फायथम डेब्रॅनम. त्यानंतर रेड रूट ऑफ शुगर केन म्हणजे लाल कूज जी होते उसाला, ती कशामुळे होती, कलेक्ट्रोकम फॅलॅक्टम. असं लक्षात ठेवा की बागायतदार भागामध्ये खूप सारा ऊस असतो, आणि तिथले मुलांना काय सदन शेतकरी असल्यामुळे एवढी नोकरीची गरज वाटत नाही, त्यामुळे ते काय कलेक्टर व्हायला येत नाहीत. आता याचा अर्थ असा नाही की ते येत नाहीत, तेही येतात. नाही तर लगेच तुम्ही सांगताल की असं असं आहे, तिकडची मुलं येतात, आम्ही तिकडचे येतं. मी तसं नाही, ट्रिक सांगतोय. रेड रूट ऑफ शुगर केन हे तसं नावं लक्षातच राहत नाही येतं, नाहीतर मग त्याला इतकी रिवायजन करावं लागते. त्यापेक्षा जर ट्रिक्स नाही लक्षात राहत असेल तर प्रॉब्लेम काय. रेड रूट ऑफ शुगर केन, लाल कूज ऑफ ऊस, काय, कलेक्ट्रियम फॅलॅक्टम. याचं सुद्धा एकदा आयोगाने कलेक्टरियम असं दिलंय आणि एकदा कोलेट्रायटम. तुम्हाला दाखवतोय मी लगेच इथं शेवटच्या प्रश्नांमध्ये, कोलेट्रायटम असं लिहिलंय, म्हणून तुम्हाला मी इंग्लिशच करा असं सजेस्ट करेल. पण काय, ऊसवाले भागातले लोक, मुलं कलेक्टर व्हायला येत नाहीत, किंवा कलेक्टर जास्त होतात, असं करा, काहीही करा. फंगल डिसीज झाले 3. नेक्स्ट बॅक्टेरियल डिसीज, विल्ट ऑफ पोटॅटो म्हणजे त्याला जे रिंग येतात, म्हणजे असं कापलं की मध्ये जे रिंग येतात, म्हणून त्याला रिंग डिसीज सुद्धा म्हणतात. मग सुडोमोनास सोलॅनोस्टिरम बॅक्टेरिया. मग तुम्ही असं लक्षात ठेवा, बटाटा खिचडी टाकण्याआधी सोलून घेतलं जातं, म्हणून सुडोमोनास सोलॅनोस्टिरम.
सोलून. हे काय मला गंमत जम्मत म्हणून मी असं काही सांगत नाहीये, हे तुम्हाला पण माहिती आहे, जे सिरियस करतात, जे आता मेन्सला येतं म्हणल्यावरती तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की हमखास 2 प्रश्न याच्यावरती, एक प्रश्न तर हमखास आले तर 2 प्रश्न 100% येतात आणि 4 मार्काचं महत्व एमपीएससी करणाऱ्या किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याला माहिती आहे. म्हणून हे एवढं चालू आहे. हा अट्टहास फक्त तुम्हाला ॲज इट इज ते आठवलं पाहिजे आणि डायरेक्ट तुम्हाला, कारण आता सांगतो तुम्हाला मी, गटकचा अनुभव आहे. मी मुलांना सांगितलं काय होतं माहिती आहे का, की आपल्या कुठल्या तरी मॅडम आपल्या पर्समध्ये भुईमुगाच्या शेंगा ठेवतात आणि मस्तपैकी खात जातात रस्त्याने, असं मी सांगितलं होतं. व्हॉकॅब जशी पाठ करतो ना आपण इंग्लिशची, तशी काय सांगितलं होतं, सारख्या त्या भुईमुगाच्या शेंगा खातात. मग त्यांनी काय लक्षात ठेवलं, भुईमुगाचा टिक्का सांगताना सांगितलं होतं, भुईमुगाचा टिक्का हा कशामुळे होतो, सर्कोस्पोरा पर्सोनेटा, सर्कोस्पोरा पर्सोनेटा. आणि तसाच प्रश्न आला, कशामुळे होतो, तर पर्सोनेटा एवढंच दिलं, सर्कोस्पोरा तर दिलं पण नव्हतं त्यांनी. मुलांनी लगेच पर्सोनेटा, पर्स, लगेच मेसेज आले, सर पर्स मधल्या भुईमुगाच्या शेंगांनी कार्यक्रम केला आपला एकदम चांगल्या प्रकारे. मग काय, पर्स मधून भुईमुगाच्या शेंगा खायच्या, अशी ट्रिक्स सांगितली होती. सगळ्याच्याला अशा ट्रिक्स वगैरे नसतात, पण आता हा टॉपिकच तसा आहे म्हणून गरज आहे. पहा मग काय, बटाटे सोलून घ्यायचे, सुडोमोनास सोलॅनोसिरम बॅक्टेरिया. ब्लॅक आर्म ऑफ कॉटन, कापूस काळा पडणं, झॅन्थोमोनास बॅक्टेरिया. बॅक्टेरियल ब्लाइट ऑफ राईस, झॅन्थोमोनास ओरायझी. राईस चा आजार आहे हा, तांदळाचा, बॅक्टेरियल ब्लाइट ऑफ राईस. आणि त्याचा कारक काय, झॅन्थोमोनास ओरायझी, रायझी, राईस, राईस, रायझी, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. मग त्याच्यामध्ये काय होतं, वॉटर लेमन फॉर्म लिव्हर इन दी डिसीज कंडक्शन सिस्टीम ऑफ प्लांट अफेक्टेड. याची काही गरज नाही, फक्त लक्षात काय आहे की पोटॅटोची जी विल्ट होतं त्याच्यामुळे जे पाणी वहनाची बटाट्याची क्षमता राहते ती नाहीशी होऊन जाते आणि ती पूर्ण एफेक्ट होऊन जाते, असं लक्षात ठेवलं होतं. मग लक्षात आलं तुमच्या की बॅक्टेरियल डिसीज आता आपण 3 पाहिलेत. त्यानंतर सिट्रस कॅन्कर, झॅन्थोमोनास सिट्री. आता हा लिंबू वर्गीय फळांमध्ये होणारा आजार, तो झॅन्थोमोनास सिट्री याच्यामुळे होतो. आता सिट्रस सिट्री, याला काही ट्रिक्सची गरज नाही, सिट्रस सिट्री. तुंडू डिसीज ऑफ फीट, कोरेनोबॅक्टेरियम ट्रिटिसी बॅक्टेरिया. तुंडू डिसीज, तुंडू म्हणजे काय, तोडून समजा, असं लक्षात ठेवा. तोडून काय, कॉरिनो, कॉर्नर तोडला, कॉरिनो, कॉर्नर तोडून आतमध्ये गेला बाबा, असं लक्षात काहीतरी ठेवा. कोरिनोबॅक्टेरियम ट्रिटिसी बॅक्टेरिया, तुंडू डिसीज ऑफ व्हीट, गव्हाच्या संदर्भातला हा आजार आहे. आणि याच्या संदर्भात एक निमॅटोड आहे, ॲग्विना ट्रिटिसी. ॲग्विना ट्रिटिसी निमॅटोड आहे गव्हाच्या संदर्भात, हा सुद्धा तुंडू डिसीज किंवा गव्हाचा होणार आहे. आणि याच्यावरती प्रश्न आला होता की ॲग्विना ट्रिटिसी निमॅटोड हा कशा संदर्भात आहे, तर गव्हाच्या संदर्भात आहे. हा आपण सगळ्यांनी प्रश्न पाहिलाय. मग लक्षात आलं तुमच्या, मी तुम्हाला फक्त किती एवढेच सांगतोय, एवढेच लक्षात ठेवा, जास्त डोकं पण नका लावू. व्हायरल डिसीज 2 सांगितलेत, मोझॅक डिसीज ऑफ टोबॅको, त्यात काय होतं, टीएमव्ही हा त्याचा कारक आहे. लिव्ज ग्रेट श्रिंक म्हणजे पानं आकसतात आणि क्लोरोफिल नष्ट होतो. बंची टॉप कशाचा आहे, बनानाचा आहे. त्यानंतर फंगल डिसीज 3 सांगितले फक्त, बुरशीजन्य आजार कुठले, रस्ट ऑफ व्हीट म्हणजे तांबेरा, त्याला काय सांगितलंय, गव्हाला पुसून घ्यायचंय, कधीच विसरणार नाही. डॅम्पिंग ऑफ सीडलिंग, फॅलेक्टम डेब्रॅनम. रेड रूट ऑफ शुगर केन, बागायतदार भागातले ऊसवाले लोक कलेक्टर होतेत किंवा व्हायला येत नाहीत, असं काहीतरी करा, कलेक्ट्रियम फॅलेक्टम. आणि बॅक्टेरियल डिसीज मध्ये 5 सांगितलेत, विल्ट ऑफ पोटॅटो, तर बटाटे कसे सोलून घ्यायचेत, सुडोमोनास सोलॅनोसिरम बॅक्टेरिया. ब्लॅक आर्म ऑफ कॉटन, झॅन्थोमोनास बॅक्टेरिया. आणि बॅक्टेरियल ब्लाइट ऑफ राईस, राईस म्हणजे ओरायझी, राईस ओरायझी. फक्त लक्षात राहावं, एवढंच तुमचं महत्वाचं आहे. चला नेक्स्ट, मग आता काय आहे, व्हीव्हीआयएमपी. हे 5 तर तुम्हाला लागणारच येतं, कारण काय माहिती आयोगाला काय झालंय, मागच्या 3-4 वर्षात एवढेच विचारतंय, फिरून फिरून विचारतंय, 2-3 नवीन इंट्रोड्यूस करतंय, पण याच्यावरती प्रश्न सुटतोय. म्हणजे जे म्हणतो ना आपण पीवायक्यूचे अनालिसिस का केलं पाहिजे, तुम्ही आपल्या पीवायक्यूच्या बॅच मध्ये पाहिलं असेल की कशा प्रकारे मी ते लिंक लावून दिले तुम्हाला, की एक जर माहिती असेल तर दुसरं कसं. म्हणून आज आपण काय पाहणार आहे की क्वेश्चनला डील कसं करायचंय हे महत्वाचं आहे. पहा, लिंबू वर्गीय कॅन्कर सिट्री, तुम्हाला सांगितलं ना, सिट्रस कॅन्कर सिट्री, बरोबर. गव्हाचा तांबेरा पुसून घ्यायचं, फंजी पुसिनिया. ऊसाचा कलेक्टर व्हायला येत
नाहीत. भुईमुगाचा टिक्का सर्कोस्पोरा पर्सेनिटा. बघा मी काय सांगितलं होतं, पर्स मध्ये मॅडमच्या भुईमुगाच्या शेंगा असतात, त्या खातात, म्हणून भुईमुगाचा टिक्का. एक तर 3 गोष्टी करतात. टिक्का रोग कशाला होतोय? भुईमुगाला. असाही प्रश्न विचारलेला आहे. आणि त्याचा कारक कोणता आहे? सर्कोस्पोरा पर्सेनिटा. बाजरीचा अर्गर नावाचा आहे, तर फुसिफॉर्मिस. काहींना बाजरीची भाकर खाल्ली की वेगळाच फॉर्म येतो, म्हणून ते फुसिफॉर्मिस, म्हणजे त्यांचा फॉर्म फुसका असतो, पण फुसिफॉर्मिस हा बाजरी अर्गड या आजारावरती महत्वाचं लक्षात राहील. आता याच्या सगळ्या कारकांचे नाव लक्षात ठेवण्यासाठी वाटलं तर हे मी सांगितलंय फक्त असं करा, किंवा तुमच्या मनाला डायरेक्ट लक्षात राहत असेल वेल अँड गुड, किंवा तुमची ट्रिक्स काही बनवायची असेल तर बनवा, पण परीक्षेला हा प्रश्न चुकता कामा नये, कारण आजच्या लेक्चर मधून 100% प्रश्न तो कव्हर होतो. आता पीवायक्यू अनालिसिस मी सांगितलं, तर भुईमुगाच्या टिक्का किंवा यातला एखादा आणि बाकीचे नवीन इंट्रोड्यूस केले आयोगाने, तर याच्यावरून पर्यायामधून प्रश्न सुटतो. कसं ते आपण आता प्रश्नामध्ये सुद्धा पाहणार आहोत. आणि नेक्स्ट आहेत काही इतर कारक आहेत. तंबाखू, विल्ट फायर, शुडोमोनास, कोबी गाजर, एर्व्हिनिया, एर्गॉन डाळी, क्लॅव्हिसेप पुरेपुरा. म्हणजे काहीतरी लक्षात ठेवा की डाळ भाकर आणि पुऱ्या आम्ही करून खाल्ल्या. व्हीट रस्ट कोबी, अल्बुगॉस, लिप ब्लाइट, ट्रिट्रिसिना, ब्लॅक स्पॉट, गुलाब, शुडोमोनास आहे त्याचा कारक. फायर ब्लाइट ऑफ ऍपल, एर्व्हिनिया, बॅक्टेरिया. अर्ली ब्लाइट टोमॅटो आणि पोटॅटोला होतो, म्हणजे टोमॅटो आणि बटाट्याला जो होतो अर्ली ब्लाइट, तो सोल्यानी या कारकामुळे होतो. आणि लेट ब्लाइट टोमॅटो पोटॅटोलाच होतो, पण तो फायटोप्थोरा इन्फेक्टेड किंवा इन्फेक्टन्स याच्यामुळे होतो. काहीतरी काय जर ट्रिक्स करायची असेल इथं सुद्धा, तर अर्ली ब्लाइट, अर्ली म्हणजे काय, लवकर तुम्ही आले तर एकटेच राहता ना, सोलो, म्हणून सोल्यानी, सोलो एकटेच राहता लायब्ररीत सगळ्यात लवकर आले तर, अर्ली लवकर. लेट आले तर इन्फेक्शन होतं, म्हणजे आजार आपल्याला झाला ना, आपण जर लेट गेलो आपल्या हॉस्पिटलला तर इन्फेक्शन वाढतं, म्हणून लेट झाले इन्फेक्टेड होता, अर्ली झाले सोलानी, एकटेच जाता लायब्ररीत. काही पण करा, ट्रिक्स जशी राहील तशी लक्षात ठेवा, पण ऍटलीस्ट एवढं जे दिलंय मी हे व्हीव्हीआयएमपी 100% याच्यातून एक प्रश्न सुटू शकतो, व्हीव्हीआयएमपी. आणि बाकीचे हे सुद्धा महत्वाचं तुम्हाला सांगितलंय, याच्यातून 100% प्रश्न सुटतो. आणि आता आपण काय पाहणार आहे, प्रश्नांचं विश्लेषण पाहणार आहे. मागच्या 2-3 वर्षामध्ये जेवढे आज जे 3 टॉपिक घेतलेत मी, प्लांट हार्मोन्स, प्लांट न्यूट्रिशन्स आणि डिसीज, ह्या 3 टॉपिक वरती आपण आता प्रश्न सोडवणार आहोत. त्यापूर्वी परत एकदा सांगतो, खूप जणांनी विचारलं होतं ही जी बॅच आपली त्यात काय आहे नक्की, परत सांगतोय की फिजिक्सची 2 तासामध्ये फास्ट रिव्हिजन, केमिस्ट्रीची 2 तासामध्ये फास्ट रिव्हिजन, बायोलॉजीची 4 तासामध्ये फास्ट रिव्हिजन 3-3.5 तासामध्ये, आणि एक स्पेशल लेक्चर फोल्डर बनवले आपण. ऍटलीस्ट तुम्हाला तिकडे जर सायन्स चांगलं झालं असेल तर स्पेशल फोल्डर मधले लेक्चर पहा. याच्यामध्ये तुम्हाला सजीवाचे वर्गीकरण, प्राण्याचे वर्गीकरण, वनस्पतीचे वर्गीकरण, हा वनस्पती डिसीज, पोषण याचा चॅप्टर आणि याची पूर्ण स्ट्रॅटर्जी, आणि अजून काही महत्वाचं वाटलं तर 29 पर्यंत थोडं जेवढं लिमिटेड देईल तेवढंच राहील, कारण लोड द्यायचा नाहीये. मात्र गट क साठी ही खूप जास्त महत्वाची बॅच असेल. सर्वांनी ऑलरेडी खूप प्रतिसाद दिलाय, असाच तुम्ही अजून मित्रांपर्यंत हे पोहोचवा, 100% तुम्हाला फायदा होईल. चला, आणि दुसरी गोष्ट, आपली 1 तारखेच्या आत पास फुल लेंथ बॅच येते. फुल लेंथ म्हणजे पूर्ण कंबाईन राज्यसेवा ह्या सगळ्यासाठी 2025 ला टार्गेट करून एक फुल लेंथ बॅच येते, ज्याच्यामध्ये आपण सगळे स्टेट बोर्ड, एनसीआरटी, पीवायक्यू सगळं एकत्रित करून एक जबरदस्त कंटेंट असलेली 100% तुम्हाला फायदेशीर होईल अशी बॅच बनवत आहोत. ती फक्त थोडंसं लेट होतंय, पण 100% ती येत्या 8 दिवसात लॉन्च होईल. त्यामुळे तुम्ही काय करायचंय, त्या बॅच संदर्भात जर काही माहिती असेल तर ती आपल्या टेलिग्राम चॅनलला येईल, त्यासाठी तो जॉईन करायचा आहे. मग लक्षात आलंय तुमच्या. आता आपली पीवायक्यू ची बॅच आहे, ज्यात आपण मेन्सचे घेतले, त्यात प्रिलियमचे, राज्यसेवेचे, कंबाईनचे सगळे प्रश्न पीवायक्यू अनालिसिस करून त्याच बॅच मध्ये उपलब्ध होणार आहेत. तसं तुम्ही त्या टेलिग्रामला अपडेट मिळेल. चला मग प्रश्न पहिला, वनस्पतींना त्यांच्या अस्तित्वासाठी, वाढीसाठी आणि पुनरुत्पादनासाठी पोषण तत्वाची आवश्यकता असते. बरोबर, काही कामाचं नसताना पहिलं वाक्य दिलं, बोर करून टाकलं. खालीलपैकी कोणते पोषक घटक वनस्पतींना आवश्यक असलेल्या सूक्ष्म पोषक घटकांचा संच नाही.
सूक्ष्म पोषक घटकांचा संच नाही. इथं प्रश्न सुटतो फक्त की नाही विचारलंय. सूक्ष्म म्हणजे काय? मायक्रो. मायक्रो म्हणजे काय? कमी लागणारा पोषक घटक नाही म्हणजे काय? जास्त लागणारे मॅक्रो एलिमेंट कोणते? असा सिंपल प्रश्न विचारलाय, जे की आपण पहिल्याच स्लाइड मध्ये पाहिलंय. मॅक्सिमम लागणारे मॅक्रो 9 येतं, CHO, NPK, कॅल्शियम, सल्फर, मॅग्नेशियम, आणि बाकीचे इतर 11 येतं. मग इथं काय सांगितलं तुम्हाला? मॅक्रो विचारलंय का? हो. तर मायक्रो नसणारे म्हणजे मॅक्रो असं फिरून विचारलंय. प्रश्न येऊन सुद्धा चुकतो, येत असून सुद्धा चुकतो, फक्त तो घरी आल्यावर कळतो. म्हणून तुम्हाला हे तसं तिथं नीट वाचायचंय. मग बोरॉन झिंक म्हटलं की तुम्ही तर एकतर हेच लिहिणार CHO, NPK आणि कॅल्शियम, सल्फर, मॅग्नेशियम. हे कुठं सापडतंय का? तिन्ही एका ठिकाणी ते सापडणार तुम्हाला. बोरॉन म्हटल्यावरती हे कट झालं, तांबे, मॉलिब्डेनम हे कट झालं, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, NPK सापडलं का? NPK. मग आपलं पर्याय क्रमांक 3 काय झालं? याचं उत्तर मिळालं आपल्याला. मग कोणता आहे मॅक्रो? तर NPK. आणि इतर कोणते येतं मग? मायक्रो एलिमेंट म्हणजे कमी प्रमाणात लागणारे वनस्पतीला आहेत. दुसरा प्रश्न पहा. भातावरील खैरा हा कोणत्या सूक्ष्म पोषक घटकाच्या कमतरतेमुळे होतो? तुम्हाला मगाशी सांगितलं झिंक. झिंक काय करतं? आयर्न किंवा लोह काय करतं? हरितद्रव्य किंवा क्लोरोफिलची निर्मिती करतं. त्याला मदत झिंक करतं, त्याला मदत करतं. आणि झिंकच्या अभावाने काय होतं? भातावरचा खैरा. आणि दुसरा सांगितला मी मक्याच्या पांढरी कळी. हे दोन काय होतात? रोग होतात. म्हणून याचं पर्याय क्रमांक 3 काय आहे? उत्तर आहे. बाकी मग कॉपर, सोडियम, मॉलिब्डेनम या संदर्भात आपल्याला माहिती आहे की काय आहे. त्यानंतर नेक्स्ट, इंटरव्हेनल क्लोरोसिस हे वनस्पतीच्या पानावर कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे दिसून येतं? पहा, तुम्हाला परत एकदा सांगतो. इंटरव्हेनल क्लोरोसिस म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का? की ज्या वेळेस आपण शिकतो की हे रोगासंदर्भात नाहीये, हे कशाच्या कमतरतेमुळे म्हणजे पोषण द्रव्यासंदर्भात घटक प्रश्न विचारलेला आहे. मग तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे. नायट्रोजन आपण शिकलो, काय पाहिलं की पानाचा हरितद्रव्य आणि हिरवा रंग गडद नायट्रोजनमुळे येतो. कॅल्शियममुळे काय होतं? टणकपणा, पेशी भित्तिकांची संरक्षण, त्यानंतर टर्फलॅनला जो कठोरपणा येतो ते कॅल्शियममुळे येतं. बोरॉन तर तुम्हाला सांगितलं फुलं आणि फळं या संदर्भातच लक्षात ठेवायचं. पोलन ग्रेन किंवा बीजांकुरण त्या टायमाला लागतं. राहिलं काय? आयर्न. आय म्हणा, Fe म्हणा किंवा लोह. हे काय पानामध्ये असतं. मग ते काय? इंटरव्हेनल क्लोरोसिस म्हणजे काय होतं? जे शिरा येतं पानांच्या त्या म्हणजे पिवळ्या आणि हिरव्या पडायला लागतात, सॉरी गळून जाऊन ते काय होतं? असं सुकल्यासारखं दिसतं. तर ते आयर्नच्या कमतरतेमुळे. दुसरं एक आहे मॅग्नेशियम. मी तुम्हाला सांगताना पण सांगितलं होतं की मॅग्नेशियम हा हरितद्रव्यातील सगळ्यात महत्वाचा घटक आहे, 10 ते 15%. तर हा मॅग्नेशियम सुद्धा क्लोरोफिलचाच महत्वाचा घटक आहे. त्यामुळे आयर्न जर नसतं तर मॅग्नेशियम याचं उत्तर असतं. पण हे दोन्ही घटक मॅग्नेशियम आणि आयर्न हे दोन्ही घटक काय येतं? इंटरव्हेनल क्लोरोसिस या दोन्ही घटकांच्या कमतरतेमुळे पाहायला मिळतं. त्यानंतर टिक्का डिसीज ऑफ कोणत्या पिकावर आढळतो? पहा, जबरदस्त सांगितलं तुम्हाला. भुईमुगाच्या शेंगा, भुईमुगाचा रोग कोणता आहे? टिक्का. मॅडम कशातून काढून खात होत्या? पर्सोनेटा. आता म्हणताल मॅडमच का? तर पर्स मॅडमच वापरतात, नाहीतर मी सर पण म्हटलं असतं. सर्कोस्पोरा सारख्या पर्स मधून खाऊन खातात. सर्कोस्पोरा पर्से नेटा. मग काय याचं उत्तर? पर्याय क्रमांक 1 टिक्का डिसीज हा भुईमुगाच्या पिकावरती होतो. नेक्स्ट पहा काय आहे? खालीलपैकी वनस्पतीचे रोग आणि त्याचे कारक जीव यांची अयोग्य जोडी ओळखायला लावली. अयोग्य जोडी. लिंबूवर्गीय कॅन्कर. लिंबूवर्गीय कॅन्कर हा झॅन्थोमोनास सिट्री. पहा, सिट्री सांगितलं होतं तुम्हाला. गव्हावरचा तांबेरा पॉक्सिनिया. पहा इथं पहा, पॉक्सिनिया दिले. ग्रॅमिनिस ट्रिटिसाय म्हणजे काय? गहू पुसून घ्यायचे, आपली ट्रिक्स. पुसिनिया.
गहू बरोबर आहे, हे पण हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. बाजरीवरचा आर्गट, आता सर्कोस्पोरा पर्सेनेटा आदल्या झोपेत जरी तुम्हाला विचारलं पर्स म्हणून काय भुईमुगाचा टिक्का, म्हणजे हे चुकीचं आहे, ही जोडी चुकीची आहे. मग काय आहे हे सर्कोस्पोरा पर्सेनेटा, हे भुईमुगाचा टिक्का आणि बाजरीवरील आर्गट याला काय पाहिजे होतं? मग तुम्हाला सांगितलं ना, बाजरीची भाकर खाऊन काय येतो माणसांना? फॉर्म येतो, फुसिफॉर्मिस, क्लॅव्हिसेप फुसिफॉर्मिस, क्लॅव्हिसेप फुसिफॉर्मिस हे कारक आहे. ऊसाचा लाल कुजरोज सांगितलं तुम्हाला, कोलिटोट्रायकम फॅलॅक्टम, म्हणजे ऊसाच्या बागायतदारवाले कलेक्टर व्हायला येत नाहीत किंवा जास्त होतात. फक्त कलेक्टर इज इक्वल टू ऊसाचा रस, ऊसाचा रोग, एवढं लक्षात ठेवा. मग झालं का तुम्हाला? ट्रिक्स असो, सुटला प्रश्न. काय मग याचं उत्तर? पर्याय क्रमांक 3 चुकीचं आहे, कारण बाजरीवरील आर्गट रोग हा फुसिफॉर्मिस मुळे होतो आणि सर्कोस्पोरा पर्सेनेटा हा कारक जीव भुईमुगाच्या टिक्क्यावरचा आहे. पहा, अवघड प्रश्न येतं म्हणून मी हे जीव लावून सांगतोय, नाही तर एवढी काय तुम्हाला हे परत परत याला ट्रिक्स बनवून असं काहीतरी करायची गरज नाही. पहा, ॲग्विना ट्रिटिसी हा डॅश डॅश वनस्पतीवर आढळणारा परजीवी निमॅटोड आहे. आपण पाहिलं होतं ॲग्विना ट्रिटिसी हा गव्हाच्या संदर्भात होता, गव्हावरती तिथं आपण रोग पाहताना पाहिलंय की मग पर्याय क्रमांक 1 ॲग्विना ट्रिटिसी, आणि तिथं आपण PYQ सुद्धा स्पेशली मेन्शन केलं होतं. पहा, तुंडू डिसीज ऑफ व्हीट, गव्हाचा तुंडू म्हणजे तोडून, कोरिनोबॅक्टेरियम, काय केलं तर कोरिनोबॅक्टेरियम ट्रिटिसी बॅक्टेरिया हा एक आहे, आणि दुसरा आहे ॲग्विना ट्रिटिसी निमॅटोड ऑफ व्हीट, म्हणजे हा निमॅटोड मुळे गव्हाला आजार होतो, आणि दुसरा काय कोरॅनो, म्हणजे काय सांगितलं होतं तोडून, कॉर्नर तोडून गेले म्हणजे कोरिनोबॅक्टेरियम, आणि तोडून म्हणजे तुंडू डिसीज ऑफ व्हीट. लक्षात आलं मग गव्हा संदर्भात आहे. त्यानंतर पहा, वनस्पती रोग आणि कारक. पहा, परत परत तेच प्रश्न येत आहेत. मग तुम्हाला परत परत मी सांगतोय तुम्हाला तेच, की तुमच्या असलेल्या अनालिसिस मधून तुम्हाला प्रश्न सुटतील. आता या प्रश्नामध्ये गव्हाची सुटी काजळी तुम्ही म्हणताल शिकवलंच नाही, गव्हाचा खोडावरील तांबेरा आणि हळदीच्या पानावरील ठिपका हे तर शिकवलंच नाही, पण शिकलोय काय ते पहा ना. जसं म्हटलं जातं ना, की आपल्याकडं काय नाही याच्या संदर्भात आपण जास्त विचार करतो, पण आपल्याकडं काय आहे त्याच्यावरती काम करू. जसं चौकट किंवा आपल्या कंटेंट वरती काय प्रश्न आहे, भुईमुगाचा टिक्का म्हटलं की तुम्हाला लगेच पर्स आठवली पाहिजे, सर्कोस्पोरा पर्सेनिटा, म्हणजे कच दोन असणारा तसा तर एकच पर्याय आहे, पण आपल्याकडे अजून एक आहे गव्हाचा तांबेरा. काय करतोय आपण? गहू पुसून घेतोय, म्हणजे पक्सिनिया ग्रामिनिस ट्रिटिसी, पुढे परत ट्रिटिसी पाहिजे, पक्सिनिया ग्रामिनिस ट्रिटिसी, म्हणजे ब च 4 असणारा पण तोच आहे, म्हणजे आपलं उत्तर कन्फर्म झालं. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर मिळालं. मग आता लगेच पुढे जायचं का? इथंच चुकतो आपण, इथून पुढे नाही जायचं. आपण काय करतोय PYQ अनालिसिस मध्ये हेच शिकवलंय मी आपल्या बॅच मध्ये, की इथं थांबायचंय, स्टार करायचे 2 आणि काय मिळवायचंय हे 2 माहिती होतं, पण आयोगाने 2 नवीन इंट्रोड्यूस केले ना आपल्याला. काय इंट्रोड्यूस केलं? सुटी काजळी, हे कशातून मिळालं? एच 3 उस्टिलॅगो सेगेटम, उस्टिलॅगो हे काय? गव्हाची सुटी काजळी, उस्टिलॅगो, आणि हळदीच्या पानावरील टिपका टॅफ्रिना मक्युलान्स, हे 2 कारक नव्यानं आपल्याला माहिती झाले. लगेच आपण नोट डाऊन करून ठेवायचे, आपल्या कंटेंट मध्ये भर पडली. काय आत्ताचा प्रश्न आहे हा, लेटेस्टचे प्रश्न आहेत 22, 23, 24 चे प्री मेन्स सगळीकडे प्रश्न किती येतं पहा. एका टॉपिक वरती प्रश्न सापडत नाहीत विज्ञानाचे, इथं प्रश्न येतं एका टॉपिक वरती, त्यामुळे महत्वाचं आहे. 2 नवीन ऍड झाले, ते आपल्या नोट्स मध्ये लगेच ऍड झाले पाहिजेत. 100% ट्रिक्स करून ठेवल्यावर रिव्हिजन करायची सुद्धा गरज नाही, कायमचं पाठ होतं ना. ते किती नावं पाठ केले तर परीक्षेला टायमाला आपल्याला आठवत नाही, म्हणून हे आहे. आता काय लक्षात ठेवायचं? हळदीच्या पानावरील टिपका, हळद लावायची समजा तुम्हाला लग्नात, तर कुठं लावणार येतं? तुम्ही म्हटले मला कार्यालयात नाही, मला लॉन्स मध्ये हळद लावा, म्हणून टॅफ्रिना मिक्युलान्स असं लक्षात ठेवा. हळद कुठे लावायची आहे? लॉन्स मध्ये, तुम्हाला कार्यालयात आवडत नाही. किंवा गव्हाची सुटी काजळी, मग काय म्हणता येईल त्याला? गव्हाचे सुट्टे गहू देत होता दुकानदार, मग तुम्ही काय म्हणले? नको ते उष्टे येतं कुणाचे तरी. कसे येतं?
उष्टे येतं, उष्टी लॅगो म्हणून मला कसं दे, पोतं दे मला डायरेक्ट, सुट्टे गहू नको, गव्हाची सुट्टी काजळी काय, उष्टी लॅगो सगळे टर्म. हसायला येत असेल तर ह्या ट्रिक्स किंवा हे तुमच्या मनाने करा, पण परीक्षेला प्रश्न बरोबर येईल एवढंच माझा याच्यातून हेतू आहे. चला नेक्स्ट प्रश्न पहा. मग हे पाहिलेत आपण ऑलरेडी, खालीलपैकी कोणते संप्रेरक वृद्धत्व निर्माण करण्यासाठी लागतं सेन्सेशन संदर्भात हे प्रश्न, इथिलीन आणि ऍब्सिसिक ऍसिड. आणि लास्टचा, खालीलपैकी कोणाला फळ पिकवणारे म्हणतात, तर इथिलीन याचं उत्तर आहे. हे सगळ्यांना माहिती आहे की इथिलीन मध्ये फळं पिकवली जातात, म्हणून आजकाल आपण बाहेर बाजारात मार्केटमध्ये जाताना फळं घेताना खूप जास्त विचार केला पाहिजे की हे कुठून आलंय, नक्की खूप लांबून आलंय याचा अर्थ हे आणि ऑड सीजनला आलंय. सिजनेबल फळं खायचे की ज्या सीजनला जे असतं, नाही तर तुम्ही कोणत्याही ऋतूत कुठलंही फळ खाताय याचा अर्थ 100% ते फळ असं कुठंतरी केमिकल मध्ये पिकवलेलं आहे. चला आजच्या लेक्चरमध्ये आपण येथेच थांबूया. परत एकदा सांगतो की आपली आता गट ब क मुख्यसाठीची बॅच लॉन्च केलेली आहे. 29 तारखेपर्यंत तोंडावर परीक्षा असल्यामुळे तिची प्राइस एकदम नाममात्र 99 रुपये ठेवलेली आहे. ज्यांना घ्यायचे असेल त्यांनी 99 रुपये पे करून ॲपमध्ये जाऊन घ्या. सायन्स बाय प्रमोद सर हे ॲप आहे, आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण आहेत. त्यानंतर दुसरी गोष्ट, फुल लेंथ बॅच आपली लवकरच लॉन्च होणार आहे. पीवायक्यू अनालिसिसची बॅच आपली मेन्सचे पीवायक्यूचं झालेलं आहे, त्याच्यात प्रीचे प्रश्न पडणार येतं, पण जसा कंटेंट वाढेल तसंच या बॅचचं सुद्धा 29च्या नंतर फीज वाढेल. आणि परत नंतर तुम्ही म्हणताल की त्यावेळेस आम्ही घेतली नाही, आता आम्हाला माहीत झालं व्हिडिओ, तर तुम्हाला आता जेवढ्या मित्रांपर्यंत पोहोचवता येईल तेवढ्यापर्यंत पोहोचवा आणि ही बॅच घ्या. त्यानंतर फीज वाढेल, तसा कंटेंटही वाढेल आणि आपल्या फॅमिलीला खूप मोठं करायचंय. त्यासाठी सगळ्यांनी आपल्या या व्हिडिओची किंवा टेलिग्रामची लिंक वेगवेगळ्या ठिकाणी मित्रांना शेअर केला. चला मग सर्वांना परत एकदा या 29 साठी शुभेच्छा. आणि गट क होईपर्यंत आपण असेच नेहमी व्हिडिओ बनवत आपल्यासोबत राहणार आहोत. ऍटलीस्ट गट क वाल्यांनी तुम्हाला रिव्हिजन म्हणून फिजिक्स केमिस्ट्रीचे 2-2 तासाची वेळ असेल तर पहा, पण स्पेशल व्हिडिओ लेक्चर मधले जे लेक्चर येतं तेवढे नक्की पाहून जा. चला मग आजच्या लेक्चरमध्ये आपण येथेच थांबूया. धन्यवाद.